तर आपण जी बघतोय ती पाटलांची गवर आहे। तर हे आहेत का मावशी आणि काका, त्यांच्या घरात गौरी माता येतात। सो मावशी, मग किती वर्ष झाली गौरीला? किती वर्ष आता माझ्या लग्नाला तर 35 वर्ष झाली, पण त्याच्या आधीपासून म्हणजे 50 वर्ष झालीच असतील। त्यापासून ती आमच्या घरात गवर सासूची आमच्या नवसाचीच होती। तर तेव्हापासून आम्ही आणत होतो। मग सासूचा डेट झाल्यानंतर आम्ही मध्ये थोडा स्टॉप घेतला, कारण आम्हाला रूम छोटा होता। तर त्याच्यानंतर मग आम्हाला रूम भेटला स्वतःचा, तेव्हा मी स्टार्ट केला आणायचा। तर आता हा 4था वर्ष आहे। गौराई आली म्हणून खूपच छान, माझं घर खूपच भरलेलं असतं। काका, तुमचं काय अनुभव? आमच्या अनुभव म्हणजे माझ्या आई मला बोललेली का मी आहे तोपर्यंत गवळ तुम्ही आणा, माझ्यानंतर गवळ तुम्ही सोडून द्या। पण काय झालं, सोडून दिलं तर आमचे मामाकडे गवर आम्ही आणायचो रूमला, लहान असता कारणाने। मग आमचे मामा अजून गवर आणतात, ते लोक गवर अजून आणतात। मग नंतर आमचा मुलगा बोलला का पप्पा आपण पण गवर आणूया, मग आपली गवर आपण आणूया। त्याच्या इच्छाने आम्ही गवर आणायला सुरुवात केली। आता गवर आणून 4 वर्ष झाली। मुलाला आम्ही विचारून घेतला तू सर्व करशील का? मुलगा बोललो हो पप्पा मीच करेन, आणि तोच सर्व खर्च करतो आनंदाने उत्साहाने। ही माझी सुनबाई आहे, ही मुलगी आहे। बहीण गौरी माहेरीच येते, तसे आम्ही पण माहेरी येतो त्या कारणामुळे। आणि आमचे सर्व माझ्या बहिणी, सर्व मावशीच्या, आत्याच्या, सर्व मुली सर्व आम्ही एकत्र येतो, पूर्ण नाचतो, गाणी घेतो, भोरी वगैरे। की गौरी माताचे बघाल तर प्रत्येक अँगलने वेगवेगळे एक्सप्रेशन्स येतात, वेगवेगळी मूर्ती आहे, ते व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला दिसेल। सुनबाई आहेत, तर 2 वर्ष झाली लग्नाला। म्हणजे माझं हे 4थं वर्ष। माझ्या लग्नाच्या 1 वर्ष अगोदर मी स्टार्टिंगला आलेले, त्यानंतर दुसऱ्या वर्षी पण वौसा झाला। त्यानंतर ती गेल्या वर्षी लग्न झाल्यानंतर पहिलंच होतं। म्हणजे ऍक्च्युली माझ्या चुलत नंदेच्या अंगामध्ये जेव्हा गौरी आई आलेली तेव्हा त्यांनी प्रश्न विचारलेला की आमची पिढी पुढे कोण चालवणार। त्यावेळी घरच्यांनी सगळ्यांनी मला पुढे केलं की पुढची पिढी तुम्ही आहात, मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी पुढे न्यायला पाहिजे। तर त्यावेळी मी हो म्हणाले होते। तर कदाचित त्यांचाच वारसा असावा आणि पुढे हे चालू राहील, आणि देवीच्याच कृपेने पुढे पण सगळं छान हो, आमचं घर कुटुंब छान भरले राहो, त्यांच्या आशीर्वादाने सर्वांना छान, त्यांच्या इच्छेप्रमाणे जे काही आहे ते त्यांना सगळ्यांना छान। 2 वर्ष झालीच्या अंगात येते गौराई, बाचीच्या पण येते आणि सुनेच्या पण येते। अशी कुठे येत नाही, फक्त गौराई येते त्याच टायमाला बरोबर येतात। आईंची जशी माझ्या आजी सासूंची इच्छा होती की त्यांच्या स्वतःच्या घरी ती यावी, कदाचित तेच असावं, त्यामुळे ते आनंदाने येतात। आपल्याला ह्यातून कळून येतो की ह्या देवीचं अस्तित्व आहे। हा माझा मुलगा आहे विनय गजानन पाटील। विनय, कसं इच्छा आली मनात गौरी देवी आणायची? ॲक्च्युली त्याचा आमच्या फॅमिलीमध्ये काहीतरी हवा होता, जसं सर्वांच्या घरी बाप्पा येतात, गौरी येतात, त्याच्या आम्हालाही वाटायचं, कारण का आम्ही आमच्या मामाकडे जायचो किंवा माझे फ्रेंड्स लोकांकडे जायचो पाया पडायला वगैरे, किंवा हे मी माझ्या फ्रेंड्स लोकांना माझ्या फ्रेंड्स लोकांच्या म्हणजे दुसऱ्या फ्रेंड्स लोकांच्या ज्यांच्या घरी बाप्पा बसतात त्यांच्या मी इन्व्हिटेशन त्यांना द्यायचो। आज मी माझ्या हक्काने माझ्या घरच्या मी लोकांना इन्व्हिटेशन देऊ शकतो, म्हणजे की माझ्या घरी गौरी बाप्पा येते करून। तर आणि सर्वांची हौस होती, मलाही वाटत होती, आमच्या फॅमिलीला आई बाप्पांना वाटत होती। उद्या आई घरच्याही पण मला विचारलं की पुढे खूप मोठा म्हणजे पे आई सांभाळसारखे नाही आहे। मी बोललो माझी फॅमिली पण तेवढी खंबीर आहे आणि मी पण तेवढा खंबीर आहे, माझ्या मागे सर्व उभे आहेत। आणि आज तर माझी बायको पण आली आहे, ते आज नाही गेल्या वर्षीच आली आहे, पण तिचा पण खूप मोठा हात आहे, आई बाप्पांचा हात आहे, माझ्या बहिणीचा हात आहे। तर त्याच्याने मी बोललो मी जे काय ते म्हणजे ॲक्सेप्ट करायला तयार आहे। इव्हन सपोर्टेड टू एक ते मिनलताई सुद्धा आहेत, समोरचे आमचे घर आहेत ते आई वगैरे, ते सर्व आम्हाला सपोर्ट करत आहेत, हँडफुल आहेत सर्व। ते नाचण्यापासून एन्जॉयमेंट सर्व असं वाटतच नाही की आमची म्हणजे त्यांना पण वाटत नाही की आमचं स्वतःच वेगवेगळं आहे करून। त्यांच्या बाप्पामध्ये पण आम्ही मजा करतो आणि आमच्या गौरीमध्ये पण ते लोक मजा करतात। सो आता आपण थोडं अनुभव ऐकले मावशी काकांकडून आणि विनयकडून आणि त्यांच्या फॅमिलीकडून। सो ही आहे पाटलांची गौराई, जी नवसाला पावणारी आहे। गौरी माते की जय।